हॅलो एव्हरीवन, आता आपण बघणार आहोत सब्जेक्ट मॅटर्स ऑफ कॉपीराइट. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे कॉपीराइटची. सो कॉपीराइट इज अन एक्सक्लुझिव्ह राईट गिवन बाय द लॉ टू द ऑथर्स अँड कंपोजर्स एक्सेट्रा टू प्रिंट, पब्लिश अँड सेल देअर क्रिएशन्स. ओके, सो कॉपीराइटमध्ये ह्या 6 गोष्टी येतात: ओरिजिनल लिटरसी, ओरिजिनल ड्रामॅटिक वर्क, ओरिजिनल म्युझिकल वर्क, ओरिजिनल आर्टिस्टिक वर्क, सिनेमॅटोग्राफिक फिल्म आणि साऊंड रेकॉर्डिंग. ओके, सो लिटररी वर्कमध्ये तुम्ही डायजेस्ट, क्वेश्चन पेपर, एन्सायक्लोपीडिया, डिक्शनरीज इत्यादी गोष्टी लिहू शकता. ड्रामॅटिक वर्कमध्ये तुम्ही ड्रामाज वगैरे सांगू शकता. ओरिजिनल म्युझिकल वर्कमध्ये कसं बघायला गेलं तर सॉंग्स येतात, पण सॉंग्स कॉपीराइट करू शकत नाही आपण. तर सॉंग्स मधले जे लिरिक्स आहेत ते लिटररी वर्कच्या अंडर कॉपीराइट होतात आणि म्युझिक जे आहे ते कंपोजर जो आहे तो कॉपीराइट करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आर्टिस्टिक वर्कमध्ये पेंटिंग येतं. ओके, नंतर स्कल्पचर्स येतात. आर्किटेक्ट, वर्क ऑफ आर्किटेक्ट जे आहे ते पण आर्टिस्टिक वर्कमध्ये येतं. ओके, त्याच्यानंतर सिनेमॅटोग्राफिक फिल्ममध्ये व्हिडिओ फिल्म्स आणि टेलिव्हिजन्स येते आणि साऊंड रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्डिंग ऑफ साऊंड. तर हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही LDMACS हे लक्षात ठेवू शकता. ओके, आणि एक सेंटेन्स आहे इथे की लॉयर ड्रिंक मिल्क अँड कोल्ड सोडा. तर याचा वापर करून तुम्ही हे डिस्क्राईब करू शकता. थँक्यू.